This call is now being recorded. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या जवळपास 3 आठवड्यापासून आपण डिस्क अर्थात डिजिटल स्किल्स फॉर क्रिएटिव्ह टीचर्स ह्या ॲड ऑन कोर्स करता आपण लोक सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत आणि अतिशय चांगल्या विषयांवर मार्गदर्शन या ठिकाणी सुरू आहे. आजचाही विषय असाच अतिशय इंटरेस्टिंग असा विषय आहे. क्विझरी ॲप आणि आपल्या टीचिंग आणि लर्निंगच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या कोणकोणत्या ॲप्स आहेत आणि त्याचा वापर आपण कसा करायचा या विषयावर माननीय श्री शशिकांतजी बांगर, जे न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये सहाय्यक शिक्षक आहेत आणि तंत्रस्नेही शिक्षक म्हणून त्यांना पुरस्कृत केला गेला आहे. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या विषयाला या ठिकाणी प्रारंभ करावा. बांगर सर. धन्यवाद मॅडम. सर्व विद्यार्थ्यांचं प्रशिक्षणार्थ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आपण या आपल्या सर्व सेशन मध्ये आतापर्यंत बऱ्यापैकी माहिती घेतली आहे आणि आपल्याला गुगल फॉर्म आणि इतर काही मूल्यमापनाचे जे साधन तंत्र असतात जे ऑनलाईन आहे ती आपण बरीच समजून घेतली आहे. मात्र बऱ्याच वेळेला आपल्याकडे लॅपटॉपची उपलब्धता किंवा डेस्कटॉपची उपलब्धता होणे कठीण असते, पण मोबाईल हा सहज आपल्या जवळ असतो आणि घरातील जवळपास मोठ्या प्रत्येक व्यक्तीचा एक मोबाईल असं एक कुठेतरी समीकरणच झालेलं आहे. म्हणजे अगदी विद्यार्थी 12वी झाला आता अगदी तर 7वी 8वी पासूनच मोबाईल ऑनलाईन एज्युकेशन साठी द्यावं लागत आहे. त्यामुळे मोबाईल सहज उपलब्ध होऊ शकतो. मग आज आपण हेच पाहणार आहे की मोबाईलच्या साहाय्याने आपली अध्यापन प्रक्रिया आपल्याला कशी सुकर करता येईल, त्याचप्रमाणे मोबाईलमध्ये विद्यार्थी जे असतात त्यांच्यासाठी कोणते ऍप्स सोयीचे आहेत किंवा कोणत्या ऍप्सच्या माध्यमातून त्यांच्या शिक्षणामध्ये रुची निर्माण करता येईल या सर्व गोष्टींबद्दल, त्या ऍप्स बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण क्विझरी, ऍक्च्युली क्विझरी ही जी काही वेबसाईट आहे ही की रन होते, ज्या ऍप्स मध्ये रन होते ते फॉर्म्स ऍप, त्या फॉर्म्स ऍप बद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर मी माझी स्क्रीन या ठिकाणी शेअर करतो. तर फॉर्म्स ऍप तुम्हाला सध्या स्क्रीनवर दिसत असेल. तर आपण थोडं सुरुवातीपासून बघूया की आपण प्ले स्टोअरला फॉर्म्स ऍप कसं शोधायचं ते बघू. तर फॉर्म्स ऍप टाईप केल्यानंतर प्ले स्टोअरला तुम्हाला एक ग्राफ असलेला लोगो दिसेल आणि त्याखाली तुम्हाला सर्वे हार्ट असं त्या ऍक्च्युली ते त्या वेबसाईटचे नाव आहे आणि त्यावरती रन होते. तर हे ऍप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. मी इन्स्टॉल केलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी ओपन म्हणून हे ऑप्शन मला मिळत आहे. तर याचे सर्व तुम्हाला खाली स्क्रीनचे फोटो सुद्धा दिसतील. तर यामध्ये काय फंक्शन आहेत हे तर डिटेल आपण पाहणार आहोत, पण यामध्ये 2 गोष्टी आपण करू शकतो, ती थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगतो. जो गुगल फॉर्म आहे तो सुद्धा आपण इथे क्रिएट करू शकतो. त्यासोबतच आपण त्या गुगल फॉर्मला क्विज मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. तसेच इथे काही टेम्पलेट आहेत, ते टेम्पलेट आपण यूज करू शकतो. ती टेम्पलेट कशी यूज करायची, त्याचा ती लिंक कशी शेअर करायची, ते सर्व आता आपण सविस्तर पाहूयात. तर मी इथे इन्स्टॉल केला असल्यामुळे मी इथे ओपन करत आहे. तर आता फॉर्म्स ऍप तुमच्या समोर ओपन झालेला आहे. यामध्ये सर्वात आधी जेव्हा नव्याने तुम्ही इन्स्टॉल कराल तर अगदी सुरुवातीला तुम्हाला तुमचा मेल आयडी जो आहे त्याने तुम्हाला लॉग इन करावं लागेल. त्याचं कारण असं आहे की आपल्या ड्राईव्हला म्हणजे जेव्हा गुगलचे काही प्रोडक्ट आपल्याला यूज करायचे असतात तर त्यामध्ये आपल्या जीमेल त्यांना देणं फार गरजेचं असतं. जीमेल अकाउंट वरूनच व्हेरीफाय केल्यानंतरच आपण गुगल फॉर्म क्रिएट करू शकतो. तर यामध्ये बॉटम जर खालच्या बाजूला तुम्ही पाहिलं तर एक फॉर्म्स म्हणून तुम्हाला ऑप्शन आहे आणि तुम्ही ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे सर्व टेम्पलेट्स इथे दिसत आहेत. ऍक्च्युली मी काही फॉर्म तयार केले त्यामुळे हे माझे फॉर्म्स या ठिकाणी दिसत आहेत. त्या खाली जर आपण सेकंड ऑप्शन पाहिलं तर ते क्विजेस म्हणून दिसत आहे. तर हे मी काही क्विजेस तयार केलेले आहेत आणि त्या क्विज तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहेत. जर आपण इथे मोर ऑप्शन
आता हे ड्राफ्ट ऑप्शन काय आहे, तर ड्राफ्ट मीन्स एखादं फॉर्म तुम्ही क्रिएट करत आहात, पण तुम्ही 5च प्रश्न तयार केले आणि त्यानंतर कुठेतरी एक तुम्हाला काम निघालं आणि तो फॉर्म अर्धवट राहिला, तर तो अर्धवट फॉर्म तिथे सेव्ह राहतो, तो पुन्हा तुम्ही फॉर्म पूर्ण करून पब्लिश करू शकता, ते सुद्धा इथे ड्राफ्ट मध्ये राहतात. त्यानंतर मोर ऑप्शन मध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर मोर ऑप्शन मध्ये तुम्हाला इथे नोटिफिकेशन ऑन, जर यांच्यातर्फे काही माहिती येत असेल ते ऑन ऑफ तुम्ही करू शकता. त्यानंतर त्यांचे काही माहिती देणारे FAQs व्हिडिओज आहेत ते कसं यूज करायचं, यांना फीडबॅक देऊ शकता, यांची प्रायव्हसी पॉलिसी रीड करू शकता, जे जनरल सर्व ऍप्लिकेशन मध्ये असतं. आणि खाली गुगल फॉर्म दिलेला आहे, तर गुगल फॉर्म बद्दलची माहिती आणि तुम्हाला जर तो पूर्ण क्रिएट करायचा असेल तर त्याची ती विंडो दिली. पण आपल्याला सर्वात आधी पाहायचं आहे फॉर्म्स. नेमका फॉर्म्स हे फंक्शन काय आहे, तर फॉर्म्सला क्लिक केल्यानंतर मधात जे प्लस बटन आहे याला आपण जर क्लिक केलं तर तुमच्या पुढे 2 ऑप्शन येतील. पहिला ऑप्शन आहे फॉर्म्स आणि दुसरा आहे क्विझेस. आता यामध्ये काय फरक आहे हे आपण समजून घेऊया. फॉर्म्स मीन्स यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारच्या प्रश्नांचा समावेश करू शकता. मग त्यामध्ये लॉंग आन्सर, शॉर्ट आन्सर, त्यानंतर तुम्हाला जर एखादी फाईल बोलवायची असेल तर ती फाईल सुद्धा तुम्ही ती बोलवू शकता, त्यासाठी एखादा क्वेश्चन तयार करू शकता. तसे त्याचे टेम्पलेट्स असतात आणि तशा प्रकारचे त्यामध्ये प्रश्नांचे स्वरूप किंवा प्रश्न प्रकार असतात. मात्र क्विझेस मध्ये जर तुम्ही गेला तर क्विझेस मध्ये तुम्हाला एक प्रश्न आणि त्याला तुम्ही काही ऑप्शन देऊ शकता. त्या ऑप्शन मध्ये बरोबर पर्याय कोणता आहे आणि त्या बरोबर पर्यायाला विद्यार्थ्यांनी क्लिक केल्यानंतर किती गुण मिळाला पाहिजे, अशा प्रकारची रचना केलेली असते. मला असं वाटतं की आता फॉर्म्स आणि क्विझेस यामधला फरक आपल्याला लक्षात आला असेल. फॉर्म्स मध्ये सुद्धा तुम्ही क्विझला फॉर्म कन्वर्ट नंतर करू शकता, पण तुम्हाला जर फक्त क्विझच तयार करायची असेल तर तुम्ही स्पेशली इथे क्विझेसचं ऑप्शन यूज करावं, कारण फॉर्मला पुन्हा क्विझ मध्ये कन्वर्ट करण्यापेक्षा क्विझला डायरेक्ट तशा प्रकारचा आपल्याला टेम्पलेट या ठिकाणी मिळणार आहे. तर आपण आधी एक फॉर्म तयार करूया. मी फॉर्मला क्लिक केलं तर बघा माझ्या समोर एक फीडबॅक म्हणून वर्ड आलेला आहे आणि त्याखाली फीडबॅकचे टेम्पलेट मला सर्व दिसत आहे आणि त्या प्रत्येकामध्ये काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नानुसार मी त्याला तशा प्रकारे रेडीमेड क्वेश्चन्स यूज करून डिझाईन करू शकतो किंवा त्या प्रश्नांना एडिट सुद्धा करू शकतो. मग मला असं वाटत आहे की मला या टेम्पलेटमध्ये काही सापडलं नाही, तर पुढे एक एज्युकेशन टेम्पलेट आहे, त्यामध्ये सुद्धा अगदी फ्रंटला कोणती इमेज दिसली पाहिजे, त्यानंतर त्यामध्ये कोणते प्रश्न, म्हणजे तुम्हाला काय माहिती पुढच्या व्यक्तीकडून घ्यायची आहे किंवा एखाद्या पूर्ण समूहाकडून घ्यायची आहे, तर त्या प्रकारचा फॉर्म तुम्ही तयार करू शकता. आता कधी कधी काय होतं की आपल्याला प्रश्न तयार करायचे असतात, पण एक जर रेडीमेड क्वेश्चन मिळाले, एखाद्या विद्यार्थ्यांची माहिती घ्यायची आहे किंवा एखाद्या वेळेला आपल्याला मेंबरशिप घ्यायची आहे, कोणाची सबस्क्रिप्शन फॉर्म भरून घ्यायचा आहे, तर त्यासाठी काही प्रश्न हे आवश्यक असतात. बेसिक इन्फॉर्मेशन एखाद्या युजर कडून भरून घेणं गरजेचं असतं. मग अशा वेळेला आपण इथे मेंबरशिपचा जो फॉर्म आहे तो त्याचा टेम्पलेट यूज करू शकतो. त्यानंतर डॉक्टर किंवा मेडिकल फील्डशी रिलेटेड, जिमशी रिलेटेड लोक डाएट किंवा एक्सरसाइज या गोष्टींविषयी हेल्थ या सेक्शन मधले टेम्पलेट यूज करू शकतात. त्यानंतर एखादं रजिस्ट्रेशन आहे, जसं आता आपला डिस्क हा इव्हेंट होता, याचं रजिस्ट्रेशन घेण्यासाठी एखादा फॉर्म क्रिएट करायचा असेल तर मग आपण काय करू, तर यामधला इव्हेंट रजिस्ट्रेशनला क्लिक केलं तर माझ्या पुढे आता प्रत्येकाचं एखाद्या इव्हेंटमध्ये नाव आवश्यक असतं, त्यानंतर मोबाईल नंबर आवश्यक असतो, त्यानंतर त्यांना कोणते टॉपिक आपल्या सेमिनार मधून ऐकायला आवडतील त्याबद्दलचा प्रश्न आहे आणि अशा प्रकारचे आणखी एक प्रश्न आपल्याला ज्या गोष्टी आवश्यक आहेत, आपल्या कोणत्या कॉलेजमधून प्रशिक्षणार्थी सहभागी होणार आहे किंवा कोणत्या जिल्ह्यामधून सहभागी होणार आहे, तालुक्यामधून, असे प्रश्न आपण त्यामध्ये टाकू शकतो. आता या ठिकाणी हे रेडीमेड टेम्पलेट आपण एडिट सुद्धा करू शकतो. तर आपण एक करून बघूयात की यामध्ये इव्हेंट रजिस्ट्रेशन आता आपण घेणार नाही, कारण की ऍक्च्युली काय झालेलं आहे, हा इव्हेंट आपला सुरू झाला, आपण फीडबॅक फॉर्म घेऊ, म्हणजे आपण तुमचं मत याबद्दलचं काय आहे याबाबतचा एक फॉर्म इथे क्रिएट करूया. तर मी इथे
याला, आणि इथे सर्व इंग्लिश मध्ये आहे. अगदी तुम्ही मराठीमध्ये तुमच्याकडे गुगल इंडिक असेल तर तुम्ही घेऊन ते टाईप करू शकता, किंवा तुमच्याकडे व्हॉइस टायपिंग असेल तर अगदी बघा इथे कीबोर्डला बाजूला एक माईक दिसत आहे, तर या माईकला क्लिक करून अभिप्राय, मी अभिप्राय हा टाईप न करता मी फक्त तिथे म्हटलं आणि तिथे अभिप्राय हा असा शब्द लिहून आला. तर हे व्हॉइस टायपिंग जे आहे ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. व्हॉइस टायपिंग हा खूप सोपा आणि खूप आपल्यासाठी अगदी कमी वेळेत जास्त शब्द आपण त्यामध्ये टाईप करू शकतो. आपल्याला बऱ्याच वेळेला मराठी टायपिंग करताना अडचणी येतात. जरी गुगल इंडिकचं कीबोर्ड जे इंग्लिशमध्ये टाईप केल्यानंतर मराठी होतं, पण तरी सुद्धा काही शब्दांमध्ये खूप अडचणी येतात आणि वेळ लागतो. प्रत्येक गोष्ट तर आपण पूर्ण करणारच आहोत, पण त्याला किती वेळेत पूर्ण करतो, आपल्याकडे फार वेळेचं फार कमतरता असते, बरेच काही गोष्टी असतात. मग अशा वेळेला आपण व्हॉइस टायपिंग हा पर्याय वापरू शकतो. म्हणजे अगदी मोठी आजचा इव्हेंट झाला आणि आपल्याला न्यूज तयार करायची आहे, तर अशा वेळेला आपण पटपट बोलून सांगू शकतो की आज अशा प्रकारची गोष्ट झाली, असं झालं, ज्या काही घटना आहेत आणि त्या सरळ टाईप जर होत असतील तर त्या खूप चांगल्या. इथे बघूया एक व्हॉइस टायपिंगचा हा पर्याय, मी या फॉर्म सोबतच त्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी पण मी सांगणार आहे. या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल आपले अभिनंदन. उपक्रमाबाबत आपले मत, अभिप्राय या ठिकाणी नोंदवा. आता बघा तिथे काय झालं, मतच्या ऐवजी थोडा माझा आवाज त्या ठिकाणी पोहोचला नाही, तर तिथे वेगळा शब्द टाईप झाला होता. तर उपक्रमाबाबत आपले मत मग टाईप झाला होता. तर हे थोडं एडिट आपल्याला करावं लागेल. आता हे मी डिस्क या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल आपले अभिनंदन, आणि जे पंक्च्युएशन मार्क आहेत, विरामचिन्हे आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागतील. मग आता हे केल्यानंतर मी हा फॉर्म पुढे आता इथे पहिलं जे पर्याय आहे तो घेणार, नाव. आता मला नाव जे आहे तर ते फक्त नाव पाहिजे आहे. त्यानंतर यामध्ये शॉर्ट आन्सर, लॉंग आन्सर, जर मी तुमच्याकडनं पत्ता घेत असू किंवा कॉलेजचं नाव घेत लिहायला सांगत असेल तर मला काय करावं लागेल, इथे शॉर्ट आन्सरच्या ऐवजी लॉंग आन्सर हा पर्याय घ्यावा लागेल. मी मेल आयडी जर तुमच्याकडून कलेक्ट करत असेल तर मला मेल आयडीचा पर्याय इथे सिलेक्ट करावा लागेल. मी मोबाईल नंबर तुमच्याकडनं घेत असेल तर नंबरचा कॉलम सिलेक्ट करावा लागेल. तारीख किंवा टाइम जर तुम्हाला सेट करण्यासाठी पर्याय देत असेल तर त्या गोष्टी इथून निवडाव्या लागतील. आता ईमेल आयडी, मी शॉर्ट आन्सर दिला आणि ईमेल आयडी चा पर्याय समजा वर ईमेल आयडीचा प्रश्न आहे, तर अशा वेळेला काय होईल की तो प्रशिक्षणार्थी किंवा तो पुढचा जो काही युजर आहे तो आन्सर तर देईल, पण त्यामध्ये काही करेक्शन असतात. जसं ईमेल आयडीच्या शेवटी .com किंवा जे काही @ अशा प्रकारचे काही सिम्बॉल असतात, त्यामध्ये ते अपुरे असतील तर शॉर्ट आन्सर मध्ये ते डिटेक्ट होणार नाही, पण ईमेल आयडी मध्ये तो त्याला ऑटो करेक्ट करेल किंवा तो पुढच्या युजरला सांगेल की या करेक्ट ईमेल आयडी तुम्ही इन्सर्ट करा म्हणून. तर अशा प्रकारे आपण यामध्ये जे खाली ऑप्शन दिलेले आहे हे यूज करू शकतो. आता हा ईमेल आयडी नसून हे शॉर्ट आन्सर आहे. त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर. एक 2 मिनिट, यामध्ये थोडा एरर आलाय. तर बघा आता एरर आल्यामुळे काय झालं की आपलं नेट स्ट्रॉंग असल्यामुळे तो ड्राफ्ट मध्ये सेव्ह होईल, पण नेटवर्क पर्यंत जर ती गोष्ट तो फॉर्म पोहोचू शकला नसेल तर तो फॉर्म आपल्याला पुन्हा क्रिएट करावा लागेल. आता या ठिकाणी तो फॉर्म ड्राफ्ट मध्ये सेव्ह झालेला नाही. जर आपलं नेट थोडं स्ट्रॉंग असतं किंवा आपण 1-2 स्टेप आणखी पुढे गेलो असतो तर तो तिथे सेव्ह झाला असता. पुन्हा आपल्याला तो क्रिएट करावा लागेल. तर आपण क्रिएट मध्ये जाऊ
फॉर्म्स मध्ये आता मी या ठिकाणी आपले मत नोंदवा एवढंच उल्लेख करतो इथे या वाक्याचा. पहिला प्रश्न मी घेतला नाव, दुसरा ईमेल आयडी मी ईमेल ॲड्रेस जो आहे तो तसाच ठेवतो. नंतर मोबाईल नंबर, तर आपण मराठीमध्ये घेत असल्यामुळे मी थोडं याला मराठीमध्ये मोबाईल क्रमांक त्याला एडिट करून घेतलं. आपण सुद्धा असं एडिट करून घेऊ शकता. त्यानंतर इथे बघा रिक्वायर्ड म्हणून एक की दिलेली आहे. आता मला मोबाईल नंबर जर घ्यायचा असेल, कंपल्सरी द्यायचा असेल किंवा त्याशिवाय फॉर्म पुढे जायला नको, तर मी रिक्वायर्ड चालू करेल. पण मला असं वाटतं की सर्वांचे मोबाईल नंबर असणं काही गरजेचं नाही आहे, त्यामुळे मी हे बंद करून ठेवेल. किंवा मला हा प्रश्नच नको आहे, मी जे टेम्पलेट घेतलं यामध्ये होता, पण मला काही मोबाईल नंबरची सर्वांची आवश्यकता नाही, त्यामुळे हा मी डिलीट सुद्धा करू शकतो. तर अशा प्रकारचे आपण रेडीमेड टेम्पलेट जेव्हा यूज करू, तर त्यामधले सर्व प्रश्न जे आहेत आपण हे काढून आपले प्रश्न जे आहेत ते टाकू शकतो. एवढंच नव्हे तर आपण अगदी ब्लँक फॉर्म घेऊन त्याबाबत त्या फॉर्म मध्ये आपले जे प्रश्न आहेत ते सुद्धा तिथे भरू शकतो किंवा ते प्रश्नांची निर्मिती आपण करू शकतो. मला फक्त मी काय केलं की मी सर्व बाकी प्रश्न जे आहेत ते डिलीट करतो. आता या ठिकाणी प्रश्नांची जी मर्यादा आहे ती पण नाही आहे की बाबा तुम्ही 10 प्रश्न टाकू शकता, 20 प्रश्न टाकू शकता. तुम्ही अनलिमिटेड क्वेश्चन तिथे टाकू शकता. पण एक पुढचा किती प्रश्नांना तुमचं उत्तर देणार आहे किंवा तुम्ही पुढच्याकडनं कोणती गोष्ट घेता. जर एखादा तुम्ही फॉर्म मध्ये 10-20 प्रश्न असतील तर आणि सर्व प्रश्न कंपल्सरी याच्यामध्ये असतील तर पुढची माहिती भरणे थोडे टाळतात. मग आपल्याला काय घ्यायचं आहे, आपण नमुना म्हणून घेत आहोत, तर पुढच्याचं फक्त मत नोंदवायचं आहे. त्यानंतर त्यांची जनरल इन्फॉर्मेशन घ्यायची आहे, तर आपण त्या टाईपचे प्रश्न त्यामध्ये टाकू शकतो. आता मला असं वाटतं की मी फक्त कॉलेज मोबाईल नंबर तर मी घेतला नाही, पण कॉलेजचं नाव घेणं आवश्यक आहे. त्यावरून मला कळेल की कोण कोणत्या कॉलेजवरून जॉईन झालेला आहे. तर मी या ठिकाणी प्लस मध्ये गेलो आणि एक लॉंग आन्सर, कारण कॉलेजचं नाव थोडं मोठं होईल, आणि या ठिकाणी लिहिलं मी की आपल्या महाविद्यालयाचे नाव. आता हा फॉर्म क्रिएट करत असताना असं लक्षात आलं की आपले मत नोंदवा वर गेला प्रश्न आणि महाविद्यालयाचे नाव हा खाली गेला. तर यामध्ये थोडा क्रम मला व्यवस्थित वाटत नाही. तर मी काय करेल, या 3 नंबरच्या प्रश्नाला पकडणं असं ड्रॅग खाली केलं तर तो जो क्रम आहे तो चेंज होईल. एवढं सोपं यामध्ये आहे. आणि मी महाविद्यालयाचे नाव हे मला आवश्यक आहे, म्हणजे ते सर्व विद्यार्थ्यांनी भरायला पाहिजे असं वाटतं, तर मग मी तो कंपल्सरी मध्ये टाकतो. अशा प्रकारे ही आपण एकदम साधा फॉर्म यामध्ये तयार करू शकतो. आता हा पब्लिश करायचा आहे आपल्याला. आपण होतो आता बघा, मी क्रिएट मध्ये गेल्यानंतर खालचा मेनू चेंज झाला. त्यामध्ये बिल्डर, प्रिव्ह्यू, सेटिंग आणि सबमिट. तर आता हा तयार केलेला फॉर्म कसा दिसेल त्यासाठी आपल्याला जावं लागेल प्रिव्ह्यू मध्ये. आता प्रिव्ह्यू मध्ये तुमचेच प्रश्न त्या टेम्पलेटला मॅच करून तुम्हाला दिसणार आहे. अगदी ज्या वेळेला आपला हा फॉर्म आपण पुढच्याला लिंक पाठवू तर तो कसा दिसेल. आता बघा, स्टार्ट सर्वे, डिक्स उपक्रमाबाबत आपले मत नोंदवा आणि अभिप्राय, अगदी सोपा छोटा फॉर्म आपण क्रिएट केला आणि स्टार्ट सर्वे म्हटलं तर अशा प्रकारे सर्व आपल्याला प्रश्न दिसतील. नाव, ईमेल, महाविद्यालयाचे नाव आणि आपले मत नोंदवा. आता मला थोडं वाटलं की काय झालं की हा ब्राऊन कलर एकदम असा वेगळा वाटत आहे, तर मी काय करेल, थीम मध्ये जाईल आणि थीम मध्ये गेल्यानंतर मला यामध्ये
थोडं नेट स्लो असल्यामुळे इथे लोड व्हायला वेळ घेत आहे. तर यामधली जी आवड थीम मला वाटली की माझ्या फॉर्म नुसार हा कलर मॅच होतो, ती थीम मी इथे निवडू शकतो. तर मला असं वाटलं की या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांचा फीडबॅक घेत आहोत, प्रशिक्षणार्थ्यांचा फीडबॅक घेत आहोत, तर कोणती थीम द्यायला हवी. तर मी इथे नोट पॅड किंवा अशा प्रकारे थीम असायला पाहिजे तर ती सिलेक्ट करू शकतो. तर आता यामध्ये स्टार्ट सर्वेला गेलो तर आपण आपल्याला अभिप्राय आणि प्रत्येक प्रश्नाचं जे काही हेडिंग होतं त्याचा कलर सुद्धा तो ब्राऊन मधून आता आपण ब्ल्यू मध्ये तो चेंज झालेला आहे. तर इथे प्रत्येक थीम नुसार आपल्याला पुढच्या विद्यार्थ्यांना तो फॉर्म आणखी कलरफुल याच्यामध्ये पाठवता येईल. त्यानंतर आपण सेटिंग मध्ये गेलो. आता माझा पहिला ऑप्शन जेव्हा पाहिला तर स्टार्ट सर्वे. तर स्टार्ट सर्वे तर आपण त्याऐवजी मला वाटतं की स्टार्ट क्विज किंवा स्टार्ट फीडबॅक, गिव्ह युअर फीडबॅक असे आपण ऑप्शन त्या कीला देऊ शकतो. म्हणजे स्टार्ट आणि सर्वे कशाला म्हणायचं, मला फक्त स्टार्ट म्हणायचं आहे तर मी फक्त स्टार्ट हा वर्ड तिथे ठेवू शकतो. जर मला वाटलं की थीमचा आपण वेगळा ऑप्शन पाहिलं, लोगो द्यायचा आहे एखादा, तर आपण तो लोगो सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकतो. आता बऱ्याच वेळेला काय होतं की एखादी लिंक एखाद्या युजरला किंवा एखाद्या ग्रुपवर पाठवली तर त्यानंतर प्रत्येक प्रशिक्षणार्थी त्या लिंकवर माहिती भरेल, पण ती एकदाच भरता येईल. मला जर एका प्रशिक्षणार्थ्यांना वाटलं की नाही बाबा मगाशी मी मत दिलं त्यापेक्षा वेगळं मत मला आता सुचलं आणि मला या उपक्रमाबाबत हा वेगळा अभिप्राय द्यायचा आहे, आणखी काहीतरी सुचवायचं आहे, तर अशाला पुन्हा फॉर्म तो भरता येणार नाही. मग आपल्याला अलाउ मल्टिपल रिस्पॉन्सेस म्हणून याला क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुमच्याकडे येणारी जी माहिती आहे ही थोडं त्याचं अनालिसिस तुम्हाला करता आलं पाहिजे. म्हणून कोणी भरलेला आहे फॉर्म, किती जणांनी भरला, कोणत्या वेळेस भरला, त्यासाठी आपल्याला शो समरी म्हणून हे ऑप्शन सुद्धा स्टार्ट करायचं. आता शो क्वेश्चन नंबर म्हणजे पहिला प्रश्न कोणता, दुसरा प्रश्न कोणता हे दिसायला पाहिजे. तर हे याला आपण सुरू करू शकतो किंवा बंद करू शकतो. त्यानंतर शफल क्वेश्चन्स मीन्स तुम्हाला असं वाटत आहे की 10च प्रश्न दिलेले आहे आणि विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळेला रिलोड केलं तर या प्रश्नांचा क्रम बदलला पाहिजे, त्यासाठी सुद्धा ते अगदी परीक्षा घेत असू तर त्यासाठी ते तो पर्याय आपण यूज करू शकतो. तर ही झाली सेटिंग. आता याला आपण सबमिट करूया. सेटिंग मी सबमिट केली तर मला surveyhard.com/form ही या ठिकाणी एक लिंक मिळाली. तर इथे मी काय करणार, या लिंकला फक्त कॉपी करून किंवा व्ह्यू फॉर्म मध्ये जाईल. तर ही कॉपी करून खाली ऑप्शन दिले, तुम्ही मेलवर शेअर करू शकता, तुम्ही व्हॉट्सअपला शेअर करू शकता, फेसबुक, ट्विटर किंवा मेसेजच्या फॉर्म मध्ये, किंवा काही नसेल तर एक शेअर बटन आहे, ते टेक्स्ट टोटली तिथे कॉपी होतील आणि तुमच्याकडे अदर काही प्लॅटफॉर्म असतील. आता काही जणांकडे या प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त अदर काही प्लॅटफॉर्म असतात, टेलिग्राम असू शकतं किंवा आपण आपलं कम्युनिकेशन वेगळ्या याने होत असेल तर त्या प्रकारच्या ऍप मधून तुम्ही ही लिंक शेअर करू शकता. आपण हा फॉर्म व्ह्यू फॉर्म मध्ये जाऊ. मगाशी प्रिव्ह्यू पाहिला होता, तर आता हा फॉर्म नेमका कसा क्रिएट झाला तो आपण बघूया. तर ही या ठिकाणी पूर्ण जी मगाशीची विंडो होती तशा प्रकारे हे दिसलं. तर आता ही लिंक मी कॉपी करतो आणि आपल्या गुगल मीटला शेअर करतो आपल्या सर्वांशी. तर आपण या लिंकला क्लिक करून ही माहिती अगदी थोडक्यात तुम्ही भरू शकता. त्यामुळे काय होईल की आपल्याला याचा रिस्पॉन्स कसे कलेक्ट करायचे त्याबद्दलची माहिती मिळून जाईल. तुम्हाला मी लिंक पाठवलेली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुमचं नाव आणि एक थोडक्यात अभिप्राय, एक नमुना म्हणून आपल्याला पाहायचा आहे या ठिकाणी.
बघा, आपण ही सर्व प्रोसेस केल्यानंतर हा फॉर्म आपल्या युजर मध्ये, आपल्या लॉग इन मध्ये तो ऍक्टिव्ह होऊन जातो आणि त्यामध्ये येणारे रिस्पॉन्सेस जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकणार आहे. तर आणखी आपल्याकडे 0 रिस्पॉन्सेस आहेत. आपण समरीचं ऑप्शन सुरू केलं होतं, त्यामुळे आपल्याला इथे कोणी रिस्पॉन्स दिला ते सहज पाहता येणार आहे. त्या प्रशिक्षणार्थ्यांचं नाव या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. आतिफा मॅडम यांनी या ठिकाणी रिस्पॉन्स दिलेला आहे, माहिती भरलेली आहे आणि त्यांचं पूर्ण जे काही फीडबॅक आहे तो आपल्या समोर इथे आपण तसा पाहू शकतो. अशा प्रकारे वेगवेगळे जे काही विद्यार्थी आहेत आपल्या स्कूलमध्ये किंवा आपण ज्या ठिकाणी आपले लेसन लागणार आहेत किंवा जे शिक्षक मंडळी यांना सध्या जॉईन झालेले आहेत त्यांच्या शाळेमधील जे विद्यार्थी आहेत यांची काही माहिती आपल्याला मिळवायची असेल तर अशा प्रकारे आपण ती माहिती मिळवू शकतो. तर अगदी थोड्या वेळातच 5 रिस्पॉन्सेस या ठिकाणी आलेले आहेत. नीता मॅडम, स्नेहा मॅडम, त्यानंतर शीतल मॅडम, प्रियंका मॅडम यांनी या ठिकाणी रिस्पॉन्सेस दिलेले आहेत. ते या सर्वांनी फीडबॅक आपला या ठिकाणी भरलेला आहे. तर बघा, आता हे फीडबॅक आल्यानंतर पुढे काय प्रोसेस करायची आहे, तर आपल्याकडे आलेले जो काही डाटा आहे यावर ॲनालिसिस करणं फार गरजेचं असतं. तर एक सर्वात आधी तर हे रिस्पॉन्सेस पाहणे सोपे आहेत की प्रत्येक 1 नंबर पासून ते वरवर आपण गेलो तर कोणी किती वाजता हा फॉर्म भरला त्याची वेळ इथे मिळत आहे. त्यानंतर आपल्याला ज्यांचा वाटला त्याला आपण, आता कुलदीप सरांच्या याच्यावर क्लिक केलं तर त्यांनी काय प्रश्नांची काय उत्तरं दिलेली आहेत ती सहज आपण इथे पाहू शकत आहोत. त्यानंतर आपण नेक्स्ट, प्रिव्हियस आणि नेक्स्ट असं त्या ठिकाणी क्लिक करून प्रत्येक पुढच्या पार्टिसिपेंट किंवा त्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व युजरची माहिती त्यांनी दिलेला फीडबॅक इथे वाचू शकत आहोत. आता बघा, ही तर झाली आपण पर्सनल पाहू शकलो, पण मला आता ही माहिती जर समजा शेअर करायची आहे की या सर्व प्रोग्रामच्या इन्चार्ज किंवा याला आणखी मार्गदर्शक करणारे तज्ञ मार्गदर्शक यांच्यासोबत शेअर करायचे आहे, तर मला काय करावं लागेल, तर या ठिकाणी बघा मी इथे आल्यानंतर व्ह्यू रिस्पॉन्सेस मध्ये गेलो तर 10 रिस्पॉन्सेस इथे आले. तर खाली इंडिव्हिज्युअल म्हणजे मी प्रत्येकाची माहिती पाहू शकणार आहे. त्यापुढे मला वाटलं डाउनलोड, तर डाउनलोड मध्ये 3 ऑप्शन आपल्याकडे येणार आहेत. एक आहे एक्सेल फॉर्मॅट मध्ये, दुसरा आहे पीडीएफ फॉर्मॅट मध्ये आणि तिसरा आहे .csv. आता .csv म्हणजे एक्सेलचाच तो फॉर्मॅट असतो पण तो फार कॉम्पॅक्ट केलेला असतो, अगदी कमी जागेत बसवलेला असतो. आता बऱ्याच वेळेला काय होतं की काही माहिती जी आहे ही लिमिटेड लोकांसाठी असते, पण काही माहिती खूप लोकांनी दिलेली माहिती असते, अगदी राज्यस्तरीय माहिती असेल, तर मग अशा वेळेला .csv हा फॉर्मॅट आपण यूज करू शकतो. तो फॉर्मॅट कम्प्युटरमध्ये आपण हे केला की नंतर त्याला मग त्याच्या सेल आणखी थोडा एक्सटेंड करून त्याला पूर्ण मग पुन्हा एक्सेल मध्ये ऍक्च्युली ते कन्वर्ट होतं. तर मला ही माहिती पीडीएफ फॉर्म मध्ये पाहायची आहे, तर मी काय करेल, डाउनलोड आणि पीडीएफ. तर आता फक्त मी 1 क्लिक डाउनलोड म्हणून जे की होतं त्याला क्लिक केलं तर जो काही फॉर्म होता त्या फॉर्मचे माझ्याकडे कलेक्ट झालेले सर्व जे फीडबॅक आहेत ते पीडीएफ मध्ये कन्वर्ट होतील आणि पीडीएफ मध्ये कन्वर्ट होऊन ती पीडीएफ आपल्या मोबाईल मध्ये किंवा आपल्या डिव्हाइस मध्ये डाउनलोड होईल. मग आपण ही पीडीएफ व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा इतर पुन्हा आपल्या कोणत्या वेगवेगळ्या जे काही कम्युनिकेशन ऍप्स असतील त्यामधून ती शेअर करू शकतो, मेल आयडी ला पाठवू शकतो. थोडं इथे डाउनलोडिंगचा एरर आला होता. तर बघा, आता ही नेक्स्ट पुढच्या वेळेला मी जेव्हा डाउनलोड केली तर पीडीएफ माझ्या समोर आलेली आहे आणि ती माझ्या एक्सटर्नल स्टोरेज मध्ये, जे काही इंटरनल स्टोरेज आहे त्यामध्ये एक्सटर्नल फाईल या फोल्डर मध्ये ती सेव्ह झालेली.
तर मी ओपनला क्लिक करतो. यासाठी PDF व्ह्यूअर आपल्या मोबाईल मध्ये असणं आवश्यक आहे. याला जर क्लिक केलं तर बघा पूर्ण जेवढी इन्फॉर्मेशन PDF क्रिएट होईपर्यंत ज्या ज्या प्रशिक्षणार्थींनी यामध्ये दिली होती त्या सर्वांचं PDF या ठिकाणी अगदी वेळेसहित म्हणजे डेट तारखेसह या ठिकाणी आलं. वेळ आपण त्यामध्ये ऑप्शन घेतला नव्हतं त्यामुळे इथे आलं नाही. तर नाव, ईमेल ID आणि महाविद्यालयाचे नाव आणि आपले मत नोंदवा, तर त्याबद्दलचा आपण प्रत्येकाने दिलेला अभिप्राय. आता बघा ही इन्फॉर्मेशन या ठिकाणी आली, PDF मध्ये आपण एडिट करू शकत नाही, पण ही जर एक्सेल मध्ये घेतली आणि त्यापुढे आणखी जर एखादा कॉलम ठेवला तर आपण ते सुद्धा त्यामध्ये एडिट करू शकतो. ही इन्फॉर्मेशन PDF मध्ये असल्यामुळे प्रिंट करायला सुद्धा आपल्याला सहज सोपी आहे आणि ही माहिती आपण प्रिंट करून फाईलला लावून ठेवणे किंवा आपली संग्रही ठेवणे सहज सोपं होतं. तर अशा प्रकारे हा झाला फॉर्म. आता लक्षात आलं असेल, तुमच्या लक्षात आलं हे सर्व? मला उत्तरे देत चला. हो सर. हा, त्यानंतर आता आपल्याला दुसरा जो पर्याय मी सांगितला होता क्विज. तर क्विजचा पर्याय बघा, तर यामध्ये एक क्विज मी तयार केलेली आहे त्यावरच मी थोडं बोलतो. तर 20 प्रश्नांची क्विज या ठिकाणी तयार केलेली आहे. आपण ही क्विज व्ह्यू करूया. थोडा लोडिंग टाइम लागत असल्यामुळे ही व्हाईट स्क्रीन प्रॉब्लेम येत आहे आपल्याला. तर ही विद्यार्थ्यांसाठी क्विज तयार केली होती आणि या विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रत्येकाने क्विजचा फॉर्मॅट, क्विजचं जे काही आपल्याला फीडबॅक मिळणार आहे यामध्ये त्या विद्यार्थ्याला किती गुण मिळाले, त्याचं पर्सेंटेज काय, करेक्ट मिळवलेल्या मार्क्सचं पर्सेंटेज, रॉंग म्हणजे त्याचे इनकरेक्ट असलेल्या क्वेश्चनचं किंवा त्या गुणांचं पर्सेंटेज, त्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी किती प्रश्न स्किप केले, काही प्रश्न येत नाहीत नंतर सोडू यामुळे विद्यार्थी स्किप करतात. तर हे सर्व प्रश्न त्यामध्ये होते. तर आपण सध्या जे पाहत आहोत तर हे विद्यार्थ्यांनी दिलेले आन्सर म्हणजे त्यांचा जे आपल्याला मिळालेले पूर्ण आन्सर आहे त्यामध्ये बघत आहोत. पण ऍक्च्युली क्विज जी आहे ती आपल्याला इथे लोड होण्यात थोडी अडचण येत आहे. तर क्विज मध्ये प्रश्न त्याला 4 पर्याय असा तो फॉर्मॅट यामध्ये होता. तर डुप्लिकेट क्विज करून आपण सर्व बघूयात म्हणजे लक्षात येईल. तर बघा, विषय मराठी, न्यू इंग्लिश हायस्कूल अकोला आणि त्यानंतर शाळेचं नाव दिल्यानंतर आपण त्याला काय दिलं होतं की प्रश्न देऊन त्या खाली नेमकं तो काय आन्सर देईल तसे पर्याय तयार केले होते. तर आता बघा यामध्ये क्लिक जर केलं तर हा प्रश्न मी टाकला होता की दीड शहाणा या शब्दाला समानार्थी शब्द कोणता. पण फक्त एक प्रश्न देणं म्हणजे असं होतं की विद्यार्थ्याला फक्त तेवढ्या पुरतच माहिती होईल, पण त्यांनी आणखी थोडा समानार्थी शब्द किंवा अलंकारिक शब्द याचं वाचन करावं म्हणून तो फोटो त्या ठिकाणी टाकला. आणि अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख मनुष्य. मग त्याखाली तो जेव्हा वाचत जाईल आणि मग त्याखाली 9व्या नंबरला दीड शहाणा म्हणजे सुद्धा मूर्ख असा अर्थ त्याला लक्षात येईल. त्या वाचनामुळे त्याला आणखी 10 शब्द किंवा 9 शब्द नव्याने माहिती होत आहेत. असं आपण त्यामध्ये इमेज इन्सर्ट केली. अगदी त्याला ती वाचल्यामुळे ते उत्तर तर आलं, पण ही चाचणी जी होती ही ओपन बुक टेस्ट होती. म्हणजे तुम्ही ती वाचा आणि नंतर सोडवा. तर त्या शोधण्यामध्ये तो तेवढा शिकत होता. त्यानंतर दुसरा प्रश्न जर पाहिला आपण तर आजी दवाखान्यात जाण्याची घाई का करत होती. तर हे चित्र यासाठी दिलं की हे पुस्तकामधलं चित्र आहे. तर यामध्ये पूर्ण धड्यावर आधारित असलेला हा प्रश्न आहे. तर
ती पूर्ण जी गोष्ट आहे किंवा जो धडा आहे तो वाचल्यानंतर विद्यार्थ्याचं पर्याय निवडायचा होता बरोबर. तर आपण 4 पर्याय त्याला दिले आणि जो बरोबर पर्याय आहे, पाऊस येणार असल्यामुळे आजी दवाखान्यात जायची घाई करत होती. पण बघा इथे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत. या 4 ऑप्शन मधला जो पर्याय बरोबर आहे त्याला तुम्हाला ग्रीन किंवा त्याला करेक्ट मार्क करायचा आहे, त्याला टिक करायचं आहे. आणि तुम्हाला असं वाटलं की यामधलं तिसरं ऑप्शन नको आहे कारण की पूर येण्यामुळे, तर इथे क्रॉस दिलेला आहे. या क्रॉसला जर तुम्ही क्लिक केलं तर तो पर्याय निघून जातो. म्हणजे या प्रश्नाला पुढे जे आहेत ते फक्त 3च पर्याय मिळतील. आणखी तुम्हाला पर्याय ऍड करायचा असेल तर प्लस केलं आपण, ऍड ऑप्शन केलं तर तिथे पर्याय येतो. मला असं वाटलं की यापैकी नाही हा पर्याय एक असावा, तर असे आपण इथे देऊ शकतो. तर ही क्विज जी आहे तर यामध्ये फक्त प्रश्नांचं एकच स्वरूप तुम्ही देऊ शकाल, ते म्हणजे मल्टिपल चॉईस. म्हणजे त्यामध्ये तुम्ही 4, 5 आणि ऑप्शन देऊ शकता. त्यानंतर त्यांना गुण देऊ शकता. एखाद्या प्रश्नाला आपल्याला वाटलं की ते तुम्ही बघा मार्क्स म्हणून खाली दिलेला आहे. स्कॉलरशिपच्या परीक्षेला एका प्रश्नाला 2 गुण असतात आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेवर आधारित प्रश्नांची जर तुम्ही क्विज तयार केली तर त्या ठिकाणी तुम्ही त्याला 2 किंवा 2 मार्क्स देऊ शकता. आता हा प्रश्न विद्यार्थ्यांनी उत्तर देणे गरजेचं आहे का, अनिवार्य आहे का, तर त्यासाठी रिक्वायर्ड हे ऑप्शन तुम्ही सुरू करू शकता. म्हणजे पहा, मगाशी जे आपण शिकलो तो फॉर्म होता, त्यामध्ये विद्यार्थ्यांना मुक्त प्रश्न देता येत होते, उत्तर देता येत होते किंवा फीडबॅक देता येत होते. पण यामध्ये क्विज मध्ये काय आहे की दिलेल्या ऑप्शनलाच त्याला क्लिक करायचं आणि त्यानुसार आपण त्याला गुणदान करणार आहोत. आपण म्हणजे आपण फक्त मार्क त्यामध्ये इन्सर्ट करणार आहोत. ऑटोमॅटिक ज्या वेळेला विद्यार्थी सबमिट करेल तो ऑटो ग्रेडिंग त्याला होईल. ऑटो ग्रेडिंग म्हणजे काय, त्याने सबमिट केलं, त्याला मार्क्स मिळाले आणि ते मार्क्स आपल्या रिझल्ट मध्ये काउंट झाले, आपल्या इथे स्टोअर झाले. म्हणजे त्याला सुद्धा त्याचे गुण मिळाले आणि आपल्यालाही कोण्या विद्यार्थ्यांनी किती गुण मिळवले याची एक लिस्ट मिळाली. अशा प्रकारचं हे होईल. तर अशा प्रकारे आपण गुगल फॉर्म तर बेस्ट आहे, पण गुगल फॉर्म सोबतच आपल्याला जर कमी वेळ असेल तर मोबाईल वरून आपण फॉर्म्स ऍपच्या माध्यमातून क्विज तयार करून इथे हे करू शकतो. तर हे सर्व पर्याय आपल्याला इथे उपलब्ध आहे. मग पुन्हा आता मगाशी सारखेच आपण प्रिव्ह्यू घेऊ शकतो, सबमिट करू शकतो आणि सबमिट केल्यानंतर याची जी काही लिंक आहे ही आपल्या विद्यार्थ्यांशी शेअर करू शकतो. तर ही लिंक शेअर करत असताना मात्र वेगळं ऑप्शन येणार आहे. मगाशी surveyhard.com मधून आपल्याला हे झालं होतं, आता तुम्हाला quizary.in या वेबसाईटची लिंक मिळणार आहे. बघा, बरेच काही ऍप जे असतात ते त्यांच्या बॅकग्राऊंड मध्ये कोणती तरी वेबसाईट वर्क करत असते, एक फ्रेमवर्क देण्याचं काम ऍप करत असतात, पण त्यांच्या बॅकग्राऊंडला कोणती वेबसाईट वर्क करत आहे ती लिंक वरून आपल्या लक्षात येते. तर इथे जी लिंक क्रिएट झाली ती आहे क्विझरी आणि आपलं टायटलच आजचं जे होतं ते फर्स्ट की हाऊ टू क्रिएट क्विज इन क्विझरी. तर क्विझरी ऍप मध्ये आपण अशा प्रकारे क्विज तयार करू शकतो. ही पुन्हा आपल्या मेलद्वारे, व्हॉट्सअपद्वारे, फेसबुकवर, ट्विटरवर किंवा मेसेजद्वारे आपण इतरांशी शेअर करू शकतो. तर क्विज क्रिएट करणे फार सोपं आहे. 4 ऑप्शन पुन्हा बघूयात आपण थोडं. 4 ऑप्शन तुमच्याकडे मिळणार आहेत आणि त्यामधल्या बरोबर ऑप्शनला तुम्हाला टिक करायचं आहे, त्याचे मार्क्स तिथे भरायचे. आता याचा रिझल्ट मात्र जो आहे तो कसा पाहायचा, तर आता जी जुनी क्विज तयार केलेली आहे त्याचे निकाल आपण बघूयात. तर मगाशी सारखंच जसं फॉर्म्स मध्ये समरी मध्ये आपण गेलो तर आपल्याला सर्वांची नावं मिळाली. ते नावं आल्यानंतर त्यांनी कोणत्या तारखेत ती क्विज सॉल्व्ह केलेली आहे ते पण आपल्यापर्यंत पोहोचलं आणि डाउनलोड करणे इंडिव्हिज्युअल मध्ये प्रत्येकाची आपण माहिती पाहू शकू की कोणी कोणत्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं, कुठे चूक केली. आणि डाउनलोड मध्ये अगदी त्या विद्यार्थ्याने दिलेली माहिती पीडीएफ फॉर्म मध्ये किंवा पुन्हा एक्सेल फॉर्म मध्ये आपल्याकडे स्टोअर करण्याचं आपण माहिती पाहू शकतो. मग आता मी याला पीडीएफ मध्ये कन्वर्ट केलं तर बघा, पूर्ण वर्गाची जी काही 21 विद्यार्थ्यांनी माहिती इथे भरलेली आहे तर प्रत्येकाचा रिझल्ट इथे अरेंज झाला. आता
PDF मध्ये ज्या वेळेला आपल्याला ही माहिती मिळणार आहे, आवाज येत आहे माझा? हो सर. हो सर. हो सर. तर PDF मध्ये ज्या वेळेला आपल्याला ही माहिती मिळणार आहे, तर ती म्हणजे फर्स्ट टू लास्ट, पहिला विद्यार्थ्यापासून तर लास्टला सबमिट करणाऱ्यापर्यंत. पण मला जर याला अरेंज करायचं असेल, एकदम पहिला सर्वात जास्त मार्क्स घेणारा A to Z किंवा Z to A म्हणजे असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरनी गुणानुक्रमे त्याला अरेंज करायचं असेल, तर यासाठी मात्र मला एक्सेल मध्ये याला घ्यावं लागेल. एक्सेल मध्ये यासाठी की एक्सेल मध्ये तुम्ही त्या दिलेल्या माहितीवर प्रोसेस करू शकाल. म्हणजे तुम्ही त्याला अरेंज करू शकता, एखादी माहिती डिलीट करू शकता. पण तुम्हाला जसं आहे तशीच माहिती घ्यायची असेल जनरल, तर तुम्ही त्याला PDF फॉर्मॅटमध्ये यूज करू शकता. तर बघा, या सर्व विद्यार्थ्यांनी अगदी हे फार अगोदर मागच्या सत्रामध्ये घेतली, म्हणजे 12/4 एप्रिल महिन्यात घेतलेली ही परीक्षा आहे. तर प्रत्येकाने दिलेले पर्याय त्यांनी काय निवडलं, तो कुठे चुकला, हे पण यावरून आपण ठरवू शकतो. आणि कोणाला कोणती लिंक, तर सर्वांना एकच लिंक आपण शेअर केली होती, तर ती सुद्धा इथे मिळते आपल्याला. तर अशा प्रकारे हा क्विझरी ॲप आपल्यासाठी फार उपयुक्त आहे. तर हे होतं क्विझरी ॲप. यामध्ये काही आणखी कोणाला विचारायचं आहे का? म्हणजे मग आपण पुढच्या आपल्या ऍप्स कडे वळूयात. आणखी अदर जे काही इम्पॉर्टंट ऍप्स आहेत त्याबद्दल माहिती आपल्याला घ्यायची आहे. हॅलो सर. हा बोला. सर, आपण याच्यात सर्टिफिकेट ऍड करू शकतो का? नाही मॅडम. ओके. यामध्ये सर्टिफिकेट ऍड करण्याची सध्या फॅसिलिटी नाही आहे. पण जर आपण गुगल सर्टिफिकेटसाठी गुगल फॉर्मचा पर्याय मग निवडू शकतो. ओके. तर आता आपल्याला पुढच्या ऍप्स मध्ये आणखी ऍप्स मध्ये काय आहे किंवा पुढचे ऍप्स काय आहेत ते बघूयात. तर गुगल लेन्स हा पर्याय बऱ्याच जणांना माहिती असेल सध्या जे आपल्याला जॉईन झालेले आहेत. तर बघा, स्क्रीनवर हा जो काही गुगल लेन्स नावाचा जो ऑप्शन दिसतो, तर हा आपल्या बऱ्याच नवीन मोबाईलमध्ये इनबिल्ट मिळत आहे. तर याची थोडं आपण एक थोडक्यात बघूया की याचे नेमकं काय फंक्शन आहे. तर आपण इथे क्लिक केलं तर आपला कॅमेरा सुरू होतो, किंवा आपल्या कॅमेरानं हे करता आपल्या गॅलरी मधले जर फोटो घ्यायचे असतील ते सुद्धा या ठिकाणी दिसतील. मग आता मी काय केलं की एक माझ्यासमोर ब्रिज कोर्सची एक PDF होती, ती मी इथे सिलेक्ट केली. तर आता ही आपण गुगल लेन्स या ऍप्लिकेशन मध्ये गेलो. जे Android 10 मोबाईल आहे त्यामध्ये क्रोम मध्ये गुगल लेन्सचं जे काही एक्सटेन्शन आहे ते ऍड होऊन येत आहे. म्हणजे तुम्ही क्रोम ओपन केली की तुम्हाला तिथे एक सर्च टॅब दिसतो, तिथं गुगल लेन्स असतं. ते तुम्ही फोटो काढा आणि सर्च करा. आता बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याकडे वेळ नसते, एखाद्या प्रोडक्टची माहिती नसते, पण त्याला नेटवर सर्च करायचं असतं. तर तुम्ही सरळ गुगलने नवीन फॅसिलिटी उपलब्ध करून दिली आहे की तुम्ही इमेज सर्च करू शकता. तर ती इमेज सर्च सुद्धा गुगल लेन्सच्या माध्यमातून होते. मग आता या गुगल लेन्सचा आपण आपल्या अध्यापनात काय काय उपयोग करू शकतो ते बघूया. तर सर्वात पहिले तर सर्च, क्रोमवर सर्च करण्यासाठी किंवा सर्च इंजिनवर सर्च करण्यासाठी आपल्याला गुगल लेन्सची उपयोगी पडतो. मी या ठिकाणी फक्त फोटो घेतला, त्याने ते फोटो बरोबर मॅच केले आणि त्यासोबत तिथे फळं दिलेले आहेत, त्या फळांशी संबंधित जे काही बाकी गुगलमध्ये सर्च करून दिलं. तर ऍक्च्युली मला ते पाहायचंच नव्हतं. तर मग बाकी ऑप्शन इथे बघा, दोन खालच्या साईडला तुम्हाला 3 रेषा आणि इकडे आयकॉन दिसत आहे. आवाज क्लिअर नाही येत आहे सर. बरं, थोडा नेटवर्कचा इश्यू आहे, येईल आवाज. तुम्हाला जर आपण खालच्या साईडला पाहिलं तर इथे 3 रेषा दिसत आहे आणि इकडे सर्चचा एक सर्च आयकॉन दिसत आहे. बघा, जसं जसं आपण ऍडव्हान्स होत जात आहोत ना, तसं तसं माहिती जी आहे ती आयकॉन मध्ये येत आहे. म्हणजे प्रत्येक ऍप मध्ये असं कुठेतरी हेडिंग न देता, त्याला डिस्क्रिप्शन न देता, त्याऐवजी काय केलेलं आहे, आयकॉन मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर इथे याला जर क्लिक केलं तर इथे ऑप्शन येतात. म्हणजे रेषांना क्लिक केलं तर तुमच्याकडे काही ऑप्शन येत आहे. तर पहिलं ऑप्शन जे आहे ते कशाचं आहे सांगा बरं. पहिला आयकॉन कोणता आहे? क्लोज.
कशाचा आहे? क्लोज किंवा कॅन्सलचा. नाही, क्लोज नंतरचा. लँग्वेजेसचा, व्हेरियस लँग्वेजेस. यस, व्हेरियस लँग्वेजेस ऍक्च्युली तो ट्रान्सलेशनचा आहे. म्हणजे आता बघा माझ्या समोर ही PDF आहे आणि ही सेतू अभ्यासक्रम जो ब्रिज कोर्स सध्या आलेला आहे त्याची ही PDF आहे. पण आता बऱ्याच जणांना काय अडचण येत आहे की ही आम्हाला ट्रान्सलेट करून हवी आहे किंवा ही मराठीमध्येच आहे, सेमी इंग्लिश मध्ये हवी आहे. तर या आपण ट्रान्सलेशनला क्लिक केलं तर बघा ऑटो डिटेक्ट तुम्हाला दिसेल. ऍक्च्युली हा फोटो आहे, त्याने हा फोटो पूर्ण हिंदीमध्ये ट्रान्सलेट केला. आता तुम्हाला दिसत आहे तिथे. तर स्क्रीनवर असलेला फोटो त्याने हिंदीमध्ये ट्रान्सलेट केला. एवढंच नाही तर इथे मी क्लिक केल्यानंतर मला ह्या पूर्ण भाषा इथे दिसत आहेत. तर मी हिंदीच्या ऐवजी इंग्लिश घेतलं तर हीच इमेज जी आहे ती इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट झाली. पण इथे काय होतं की कधी कधी यामध्ये टोटली 100% ट्रान्सलेशन जे आहे ते सेंटेन्स हे परफेक्ट असेल असं होत नाही. मग अशा वेळेला आपल्याला एकदा पुन्हा याला रीड करून थोडं एडिट करण्याची गरज असते. पण 80% 70% आपलं वर्क जे आहे ते सोपं होतं. म्हणजे आपण हा टूल यूज करू शकतो पहिल्या ऑप्शन नुसार ट्रान्सलेशनसाठी. ओके, लक्षात आलं एवढं? हो सर. आता दुसरं बघूयात आपण की मी पुन्हा तोच फोटो घेतला. आता मला असं वाटत आहे की मला हे सर्व जे मॅटर आहे हे विद्यार्थ्यांसोबत शेअर करायचं आहे. मला हे एवढं टाईप करायला वेळ नाही. तर मी काय करू शकतो, गुगल लेन्स मधूनच इथे सेकंड ऑप्शन होतं सिलेक्शनचं. तर सिलेक्ट ऑप्शनला गेलो मी आणि बघा ते सर्व तुम्हाला व्हाईट झालेलं दिसत आहे. तर ते सर्व टेक्स्ट त्याने काय केले, कॉपी केले आणि फक्त आपण सिलेक्ट ऑल केलं तर हे सर्व टेक्स्ट कॉपी होणार आहे. मी सिलेक्ट ऑल केलं आणि मी इथे काय केलं, पुन्हा नोटपॅड मध्ये जाऊन इथे पेस्ट करतो. एक मिनिट, मगाशीची लिंक इथे हे होती. कॉपी टेक्स्ट हे ऑप्शन राहिलं होतं आपलं. मी कॉपी केलं आणि या ठिकाणी पेस्ट केलं. बघा मी एकही शब्द टाईप केला नाही. मी फक्त आता एडिट करणार आहे. कृतीपत्रिका 6 समजून घेऊया आणि त्यानंतर सुरू. की जे काही आपण रीड करू त्यामध्ये काय कुठे काही हे झालं का, तर इथे तर 90% जवळपास ते सर्व मला मॅच झालं. आता हे मी कॉपी कुठे केलं, नोटपॅडला. तुम्ही व्हॉट्सअपला कॉपी करू शकता. तुम्हाला एखादी क्विज तयार करायची आहे त्यामध्ये कॉपी करू शकता. तुम्हाला एखादं काही वर्ड मध्ये तयार करायचं आहे त्यामध्ये कॉपी करू शकता. बऱ्याच काही टूल मध्ये तुम्ही कॉपी करू शकता. पण इमेज वरचा डाटा, आता बऱ्याच वेळेला काय होतं, काही ऑफिशियल पत्र असतात बघा, हे आमच्या कार्यालयामध्ये फार उपयोगी पडणारी गोष्ट आहे. तर ते पत्र येतात आणि त्या पत्रांवरचा मजकूर जो आहे तो टाईप करून आपल्याला पुढे पाठवायचा असतो किंवा त्याची न्यूज तयार करायची असते. तर त्यासाठी गुगल लेन्स आपल्याला सर्वात सोपं आहे. जसं आता एक आपण न्यूज बघूयात. आता ही न्यूज की डोंगरगाव या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांसाठी टीव्हीची उपलब्धता करून दिली होती. तर या न्यूज मधले मी काय केले, ऍक्च्युली ही न्यूज दाखवण्याचं कारण काय आहे की आपण टेक्स्ट पेपर मधला फोटो काढलेला आहे आणि ते टेक्स्ट कसे कॉपी करू शकतो. तर इथे कॉपी केलं आणि नोटपॅड मध्ये मी सेकंड याच्यामध्ये गेलो किंवा तुम्ही कुठे पण हे अशा प्रकारे पेस्ट करू शकता. फक्त अडचण एवढीच आहे की यामध्ये एकदा आपल्याला पूर्ण स्क्रुटिनी किंवा एकदा पूर्ण त्याचं पुन्हा वाचन करणं फार गरजेचं असतं. यामध्ये कुठे एखादा एरर येऊ शकतो, एखादा शब्द जो आहे तो त्यामध्ये चूक होऊ शकते. तर इथे गर्य झालं, विद्यार्थ्यांमध्ये गडबड झाली. तर असे जे शब्द असतात यांची एकदा का दुरुस्ती तुम्ही केली तर ही दुरुस्ती करून म्हणजे पूर्ण वाक्य टाईप न करता त्याऐवजी आपण
त्यामधले टेक्स्ट कॉपी करून त्याला जर एडिट केलं तर आपलं खूप वेळ आपली या ठिकाणी वाचणार आहे. आता हा झाला पर्याय. पण आता मला असं वाटलं की ही मी पुन्हा ही कृतीपत्रिका घेतो की ही कृतीपत्रिका मला कॉपी पण करायची नाही आहे आणि कन्वर्ट दुसऱ्या लँग्वेज मध्ये करायची नाही. फक्त मला आता वाचण्याऐवजी ही ऐकायची आहे. म्हणजे मी एक दुसरं लेखी काम करत आहे पण यामध्ये काय दिलेलं आहे मला वाचायचं नाही तर ऐकायचं आहे. तर मी फक्त लिसनला जर क्लिक केलं, कृतीपत्रिका 061 आवाज येत आहे समजून तुम्हाला? घेऊया खायांपिके व त्यातील प्रदेशानुसार विविधता अध्ययन निष्पत्ती जिल्हे राज्यानुसार यांना पिके प्रसिद्ध खाद्यपदार्थ व प्रदेशानुसार त्याची विविधता असण्यामागील कारणे समजून घेऊन नकाशात दाखवितात. लक्षात घेऊया. संदर्भ इयत्ता 4 प्रकरण 6 अन्नातील विविधता. आपल्या देशात शेती हा व्यवसाय केला जातो. ही शेती मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पाऊस सर्वत्र सारखा पडत नाही, तो कमी जास्त पडतो. जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये तांदूळ, भात, पारळ, नाचणी, वरई अशी पिके घेतात. मध्यम पावसाच्या प्रदेशात. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण याला रीड सुद्धा करू शकतो. आणि त्यानंतर आपण पुढचे जे ऑप्शन आहेत ते तुम्हाला माहिती आहे की ते सर्च, त्यानंतर एज्युकेशन फील्डशी रिलेटेड आणि नंतर मग ती कार्ड दिलेली आहे म्हणजे तुम्ही ज्या शॉपिंग साईट आहेत त्यावर तुम्हाला तो रिडायरेक्ट करेल. त्यानंतर पुढे मॅपचं सिम्बॉल दिलेलं आहे त्यामुळे तो मॅपवर तुम्हाला रिडायरेक्ट करेल. बघा जसं आता अँड्रॉइड 10 त्यानंतर अँड्रॉइड 11, तर या अँड्रॉइड 10 आणि 11 मध्ये बऱ्यापैकी आता सर्वजण टेक्नो सेव्ही होत आहेत आणि मोबाईल यूज करत आहेत. पण दिवसेंदिवस हे आयकॉन बेस सर्व होत आहे. मग इथे बघा पहिलं काय आहे माहित नाही, दुसरं काय, पण यूज केल्यानंतर तर तो आपल्या डोक्यामध्ये सिम्बॉल पक्का बसतो की हे ट्रान्सलेशन आहे, त्यानंतर हे कॉपी होतं. तर तशा प्रकारे आपल्याला एक सिम्बॉलिक एज्युकेशन असणं सुद्धा किंवा त्याची माहिती असणं सुद्धा फार गरजेचं आहे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने. तर अशा प्रकारे हा गुगल लेन्सचा उपयोग आपण आपल्या अध्यापनात किंवा अध्ययनात सुद्धा करू शकतो. खूप उपयुक्त असा टूल हा आहे. त्यानंतर पुढचे जे टूल आहेत ते बघूयात आपण की एक रीड अलॉंग. ऍक्च्युली याचं नाव बोलो ऍप म्हणून होतं. तर हे रीड अलॉंग हे तुम्ही तुमचे जे काही विद्यार्थी तुम्ही ज्यांचे लेसन घेणार आहात किंवा जे शिक्षक मंडळी या ठिकाणी जॉईन होत असेल, ज्या विद्यार्थ्यांना गोष्टी वाचायला आवडतात पण ज्या विद्यार्थ्यांची वाचनाचा सराव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी एखादं गोष्टीचं पुस्तक आपण गिफ्ट करतो. पण आता गोष्टीचं पुस्तक गिफ्ट करण्याऐवजी त्याला रीड अलॉंग हे ऍप जरी तुम्ही सांगितलं, अगदी पहिलीतला विद्यार्थी असेल, दुसरीतला असेल किंवा 5वी पर्यंत असेल आणि त्याला गोष्टी वाचायला आवडतात मात्र त्याचं वाचनामध्ये थोडा त्या कच्चा आहे, तर अशा वेळेला त्याला युट्यूबची गोष्ट न पाठवता आपण रीड अलॉंग जर सांगितलं तर हे खूप उपयुक्त त्यासाठी ठरणार आहे. आता हे कसं उपयुक्त ठरणार आहे तर बघा, लायब्ररी यामध्ये किंवा गोष्ट वाचा. एक तुम्हाला आवाज येत आहे ना याचा? हो सर. नाही, ऍप्स मधला पण आवाज तुमच्या येतोय सर, येतोय. थँक्यू. तर या ठिकाणी सर्वात आधी ज्या वेळेला हे बोलो ऍप किंवा रीड अलॉंग म्हणूया, त्यांनी थोडं नाव चेंज केलेलं आहे. हे गुगलचं बेस्ट प्रोडक्ट आहे माझ्या दृष्टीने, कारण अगदी लहान मुलांसाठी फार उपयुक्त आहे. यामध्ये तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करू शकता. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो त्यामुळे आपण मराठी भाषा आणि इंग्लिश भाषा जी आवश्यक आहे अशा 2 भाषा जर सिलेक्ट केल्या तर या दोन्ही लँग्वेज मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या विद्यार्थ्यांना इथे अवेलेबल होतील. आता मराठीमध्ये बघा, तो जसं जसं खूप चांगलं वाचेल, स्पीडनी वाचेल, त्यानुसार त्याला पॉइंट सुद्धा दिल्या जातात. म्हणजे आता बघा इथे जर मी लायब्ररीमध्ये शोधलं तर लाल रेनकोट आणि चिकू ही अशा छोट्या छोट्या मुलांच्या ह्या गोष्टी आहेत. तर मी काय करतो की हा लाल रेनकोट ही गोष्ट पाहतो, चला वाचूया लाल रेनकोट. तर ही गोष्ट माझ्या समोर आली. आता ही मी एक विद्यार्थी म्हणून वाचणार आहे गोष्ट. तर बघा मी वाचत आहे आता. एका रविवारी मनूच्या, मला प्रत्येक शब्दाला पॉइंट मिळाले. पण मी आता काय करतो, चुकीचा शब्द वाचतो. बाबा, हे मोठ्याने वाचा. बाबा, आई, बाबांनी,
मला, मला, त्याला. पहा, तर तुमच्या लक्षात आलं असेल मी त्याला हा शब्द मला म्हटलं तर त्यांनी मला सांगितलं तो त्याला आहे म्हणून. छान. छान. वाचन करण्यात मदत मिळवण्यासाठी शब्दावर टॅप करा. आता मी जर याला क्लिक केलं, लाल, ल, आ, ल, लाल. म्हणजे अगदी इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला सांगितलं जातं की ते कसं वाचायचं. लाल, लाल. आणि रेनकोट आणला. बघा माझ्या प्रत्येक शब्दाला मला एक एक दोन दोन पॉइंट्स मिळाले, म्हणजे विद्यार्थ्याला सुद्धा ते मिळत जाणार आहे. अशा प्रकारे जसं विद्यार्थी पुढे पुढे जाईल तशी ही गोष्ट पूर्ण होईल. पण तो जर मी आता तुमच्याशी डिस्क्रिप्टिव्ह बोलत आहे त्यामुळे त्या शब्दांचा आणि माझ्या बोलण्याचा ताळमेळ येत नाही, त्यामुळे ते पुढे जात नाही आहे. तर ऑटो डिटेक्ट आपल्या आवाजावरून, हे मोठ्याने वाचा. नको. आवाजावरून ते आपल्याला पॉइंट्स देतात. आणि असंच विद्यार्थी ज्या वेळेला वाचायला म्हणजे वाचन काळा. करतो त्या वाचनानुसार त्याला पॉइंट सुद्धा मिळत आहेत, त्यामुळे त्यामध्ये खूप एक आवड निर्माण होते. तर हे ऍप्स विद्यार्थ्यांना सुद्धा आपण सांगू शकतो, पहा मी जी आतापर्यंत गोष्ट वाचली त्याचे माझे 30 पॉइंट तिथे जमा झालेले आहे. आणि गोष्ट संपल्यानंतर जर मी बॅक गेलो आज वाचनाची 10 मिनिटे पूर्ण करण्यासाठी आणखी 2 मिनिटे वाचा. तर मी याला थोडं सकाळी डेमो तुम्हाला पाहिला, किती सारे स्टार मिळाले आहेत. तुमचे स्टार. त्यानंतर आता हे थोडं वाचलं तर माझे दिवसभरात फक्त 8 मिनिट झाले. तर 10 मिनिटाचं टार्गेट आपल्याला दिलेलं आहे आणि 10 मिनिट त्या मुलांना वाचायचं आहे. तर असं ते ऍप सांगतं, म्हणजे कुठेतरी एक विद्यार्थ्यांना सुद्धा त्यामध्ये त्यांच्याशी जसं बोलत आहे असं वाटतं. बक्षिसे. आता बक्षिसे सुद्धा इथे दिलेले आहेत. बक्षिसे मिळवण्यासाठी बक्षीस मिळवण्यासाठी वाचन करून स्टार मिळवा आणि तुमचा फोटो काढा. मला पहिलं बक्षीस बक्षीस मिळवण्यासाठी वाचन करून स्टार मिळवा आणि तुमचा फोटो काढा. तर मला काय करावं लागेल, काही गोष्टी वाचाव्या लागतील, त्यानंतर माझा फोटो काढावा लागेल आणि नंतर मला यामध्ये हे बक्षीस मिळवण्यासाठी वाचन करून स्टार मिळवा आणि तुमचा फोटो काढा ते मिळणार आहे. तर अशा प्रकारचं रीड अलॉंग हे ऍप्स आपण हे करू शकतो. यामध्ये जर बॅकग्राऊंडला म्युझिक आपल्याला सुरू करायचं तेही आपण सुरू करू शकतो. भाषा तुमच्या लहान आपल्याला मुलांनी वाचायला शिकावी असे तुम्हाला वाटत असलेल्या भाषेवर टॅप करा. तर ही भाषा आपण सेट करू शकतो. एवढंच नव्हे तर जो विद्यार्थी यामध्ये वाचणार आहे प्रत्येकाच्या आवाजाची टोनिंग ही वेगळी असते. तर त्या मुलाचा आवाज सुद्धा ते आधी टेस्ट करून घेतात आणि त्याच्या वाचनानुसार ते त्याला तसं मार्गदर्शन करतात. तर अशा प्रकारचं हे एक छान ऍप्स आपण आपल्या विद्यार्थ्यांना सजेस्ट करू शकतो. यानंतर आपण बघूयात लेन्स, गुगल लेन्स पाहिलं, त्यानंतर आपण रीड अलॉंग पाहिलं. आता आपण बघूयात शीट ऍप्स. ऍक्च्युली गुगलचे जे प्रोडक्ट आहेत, तर आपण गुगल क्लासरूम यूज करत आहोत, आपण ड्राईव्ह यूज करतो. तर ड्राईव्ह ला गुगल शीटचं इनबिल्ट सर्व तिथे आपले सेव्ह होतात, आपण शीट तयार केलेल्या. पण जर आपण लिंकद्वारे, मी तुम्हाला लिंक पाठवलेली आहे सध्या एक, तर त्या लिंक मध्ये भरताना बऱ्याच जणांना अडचण येत आहे की यामध्ये माहिती कशी भरायची. तर तुम्हाला एक गुगल शीट नावाचं ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करावं लागेल. तर हे यूज कसं करायचं याबद्दल पण पाहूयात. ही फार उपयुक्त असं टूल आहे हा. आणि मोबाईल मध्ये कसा पाहायचा, ऍक्च्युली याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला खूप छान इन्फॉर्मेशन अगोदरच्या मार्गदर्शकांनी दिलेली आहे. फक्त आता मोबाईल मध्ये कसा यूज करायचा ते आपण बघूया. तर जी एक्सेल शीट आहे ती आपण क्रिएट करू शकतो. एक्सेल शीट क्रिएट केल्यानंतर ही एक्सेल शीट यामध्ये माहिती कशी भरायची ते बघूयात आपण. तर मला इथे काही माहिती भरायची, मी इथे क्लिक केल्यानंतर इथे ती भरल्या जात नाही, तर ती खालच्या बाजूला भरावी लागते. म्हणजे मी इथे क्लिक केल्यानंतर इथे ABC जर केलं किंवा अबक केलं तर ते इथे टाईप होईल आणि मग इथे मला बरोबर करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी माहिती भरण्यासाठी इथे टाईप करावं लागते. हे सर्वात आधी महत्वाचं लक्षात ठेवा, बऱ्याच जणांना ह्या अडचणी येतात. त्यानंतर ही माहिती जी आहे, आता असं बघूयात आपण की एखाद्या कॉलेजमध्ये वेळापत्रक तयार करायचं आहे, पण प्रत्येकाला आपले आपले विषय वेगळे वेगळे हे करायचे आहेत, किंवा तुम्हाला पुढे वेळापत्रक तयार करायचं आहे सराव पाठाचं, पण मग कोणाची वेळ काय, कोणाचे घटक काय आपल्या एकाला माहित नसतं.
मग आपण काय करतो की त्यांना फोनवरून विचारतो किंवा व्हॉट्सअपवरून विचारतो, मग ते कलेक्टिव्ह वर्क होत नाही. ते काय होतं की एकाच व्यक्तीला सर्व माहिती घ्यावी लागते. मग असं जर आपण त्यांना म्हटलं एक तर गुगल फॉर्म तयार करणे मग त्याच्यावरून शीटमध्ये कन्वर्ट करणे, त्यापेक्षा सरळ सरळ आपण एक ब्लँक शीट तयार केली आणि त्यामध्ये वेळ, तारीख, वर्ग, विषय, घटक, उपघटक असे ऑप्शन दिले आणि त्या प्रशिक्षणार्थीला ती लिंक पाठवली, तर प्रत्येक जण आपापली माहिती त्यामध्ये भरेल आणि एक चांगल्या प्रकारचे पूर्ण डाटा आपल्याकडे येईल. फक्त प्रिंट काढण्याचं काम त्यामध्ये राहील. एक फायनल एडिट त्यामध्ये करावं लागेल थोडं. तर हे शेअर कसं करायचं हे आपण बघूया. तर समजा मी आता आपण सर्व अगोदरच्या याच्यामध्ये वर्ड वॉल जे शिकलो, तर वर्ड वॉलचं तुमचं जो काही तुम्ही तयार केलेला इव्हेंट आहे किंवा तुम्ही तयार केलेली जी ऍक्टिव्हिटी आहे ती शेअर करण्यासाठी ही लिंक तयार केली होती. तर या लिंकला क्लिक केल्यानंतर हे पेज तुमच्या समोर येतं. या पेजमध्ये इथे तुमचं प्रशिक्षणार्थीचं नाव आणि कॉलेज किंवा नाव टाकायचं आणि पुढे वर्ड वॉलची ऍक्टिव्हिटीची लिंक इथे तुम्हाला पेस्ट करायची होती. मग आता हे शेअर कसं शीट दिसत नाही आम्हाला. शेअरिंग बंद हॅलो हॅलो सर, शेअर हा. बंद आहे तुमचं, शेअरिंग बंद आहे. ओके ओके मॅडम. बराच वेळ तर बंद आहे का? ओके, एक दोन मिनिट. नाही नाही, आता शीटलाच बंद झालाय. बरं बरं बरं. आताच झालाय जस्ट. हा ओके ओके. हा झालं Thank you. सुरुवात. तर आता ही वर्ड वॉलची शीट मी तुमच्यापर्यंत कशी शेअर केली किंवा तुम्ही तयार केलेली एखादी शीट इतर आपल्या सहकाऱ्यांशी कशी शेअर करायची, तर बघा या ठिकाणी तुम्हाला खाली जे ऑप्शन दिसतात तर ते ऍक्च्युली टाईप करताना एखादा वर्ड बोल्ड करायचा असेल, त्याचा कलर चेंज करायचा असेल किंवा त्याची अलाइनमेंट आपल्याला मिडल, सेंटर किंवा आणखी लेफ्ट राईट अशी घ्यायची असेल, तुम्हाला एखादी सेल ऍड करायची असेल किंवा कॉलम ऍड करायचं असेल, तर याचे हे सर्व आयकॉन आहे. आपण इथे वरच्या बाजूला बघितलं तर इथे तुम्हाला 3 डॉट दिसतात. याला जर क्लिक केलं तर फाइंड अँड रिप्लेस, एक्सप्लोर, क्रिएट अ फिल्टर, डाटा व्हॅलिडेशन, नेम रेंजेस हे सर्व ऑप्शन जे ऍक्च्युली आपल्या ड्राईव्ह मध्ये आपण पाहतो ते सर्व दिसतील. पण आपण शेअर कसं करायचं हे पाहणार आहोत. तर यामध्ये शेअर अँड एक्सपोर्ट मध्ये आपल्याला जायचं. आपण शेअर आणि एक्सपोर्ट मध्ये जर गेलो तर पहिलंच ऑप्शन मिळतं शेअर आणि दुसरं आहे लिंक शेअरिंग. आता लिंक शेअरिंग म्हणजे काय की मला माझी माहिती दुसऱ्यांना तर पाठवायची आहे पण पुढचा व्यक्ती एडिट करू शकला नाही पाहिजे, तर कॉमन फक्त लिंक शेअरिंग आणि कॉपी लिंक करून पाठवून द्या. पण मला असं वाटतं की मला पुढच्या व्यक्तीला लिंक पाठवायची आणि मी जी माहिती भरली ती पुढच्या व्यक्तीने एडिट पण केली पाहिजे किंवा त्यांची माहिती नव्याने भरली पाहिजे, तर मला शेअर मध्ये जावं लागेल. आता ही आपल्याच सर्व इव्हेंटची ऍक्टिव्हिटी असल्यामुळे बघा इतक्या व्यक्तींसोबत ही सर्व शेअर झालेली आहे लिंक. हे आपण सर्व प्रशिक्षणार्थीच आहोत. तर यामध्ये खालच्या बाजूला तुम्ही पाहिलं तर लिंक हे ऑप्शन दिसतं आणि तिथे दिलेलं आहे एनीवन ऑन इंटरनेट विथ दिस लिंक कॅन एडिट. मला असं वाटलं की लोकांनी फक्त पाहायलाच पाहिजे, तर मी व्ह्यूवर करेल, मी चेंज करू शकतो ती. म्हणजे आपल्याला पुढच्याला काय परमिशन द्यायची ती या ठिकाणी ठरवल्या जाते. मग आता तो फक्त व्ह्यूवर झाला. आता कमेंट फक्त घ्यायचं आहे की बाबा हे चांगलं आहे, यामध्ये काही आणखी दुरुस्ती पाहिजे आहे, तर फक्त कमेंटर म्हणून देऊ शकतो परमिशन. पण मला असं वाटतं की एडिटरची परमिशन द्यायची आहे, तर मी त्याला एडिटर हा पर्याय निवडेल. हे ऑप्शन कुठे आहे तर शेअर मध्ये हे सर्व पर्याय आपल्याला आहे. आता आपण त्याला परमिशन तर दिली पण लिंक कॉपी करायचं विसरलो, मग पुन्हा आपल्याला जावं लागेल तिथे शेअर आणि खालच्या बाजूला पाहिलं आपण एकदम इथे दिलेला आहे लिंकचं ऑप्शन, छोटा आयकॉन आहे. लिंकला क्लिक केल्यानंतर इथे बघा एक लिंक क्रिएट झाली. तर ही कॉपी लिंक नावाचं ऑप्शन, इथून लिंक कॉपी करावं लागेल आणि पुन्हा ही लिंक तुम्ही पुढच्या व्यक्तीला पाठवली आणि त्यांच्याकडे जर गुगल शीट नावाचं ऍप असेल किंवा शीट नावाचं ऍप असेल तर यामध्ये ती फाईल त्यांच्या जे काही लॉग इन असेल, आता प्रत्येकाचा ईमेल आयडी जो आहे, जीमेल आयडी जो आहे तो वेगळा वेगळा असतो, त्यानुसार त्यांच्या तिथे ती सेव्ह होईल. आपल्याला समजेल कोण एडिट करत आहे आणि त्यांनी भरलेली माहिती
त्यांच्या सीटमध्ये दिसेल, आपल्या सीटमध्ये पण दिसेल, असं कलेक्टिव्ह वर्क आपण सीट ॲपच्या माध्यमातून करू शकतो. तर हे कार्यालयीन कामासाठी किंवा ज्या वेळेला ग्रुपमध्ये काही वर्क असतं त्यासाठी फार उपयुक्त असं ॲप्स आहे. तर एकंदरीत या सर्व ॲप्स बाबत माहिती आपणाला द्यायची होती. आणखी काही या व्यतिरिक्त आपले प्रश्न असतील तर ते सांगा, म्हणजे मला त्याबद्दल बोलता येईल. कोणाला काही अडचण किंवा काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. ठीक आहे, विद्यार्थ्यांचे या ठिकाणी प्रश्न नाही, तर आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. सर धन्यवाद तुमचं. आज या ठिकाणी आपण अतिशय चांगल्या ऍप्स बद्दलची माहिती दिली. विजरी ऍप तर मला फारच आवडलं, खूप उपयुक्त आहे. आणि आताची जे तुम्ही 2 ऍप्स बद्दलची माहिती दिली, आम्हाला सगळ्यांना ते उपयुक्त ठरेल. आमच्या सगळ्यांच्या वतीने आपलं पुनश्च एकदा आभार व्यक्त करते आणि आजचं सेशन आपण या ठिकाणी थांबू. याचे जर काही असाइनमेंट्स असतील तर ते प्लीज गुगल क्लासरूमवर टाकून द्या. नक्कीच नक्की. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू.